विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। जय हिंद दोस्तों, मैं विश्व 24 न्यूज से पत्रकार दाऊद मुल्ला। महाराष्ट्र में जो विधानसभा इलेक्शन चल रहा है, वो विधानसभा इलेक्शन को लेकर इस बार नागरिकों में बड़ी दिलचस्पी नजर आ रही है। जैसे जैसे होता है, मैं आपको दिखाने की कोशिश किया हूँ। और आज हम दक्षिण सोलापुर मंदिर गांव में यहाँ पर आए हैं। यहाँ पर हम लोगों की जो समस्या है, क्या इस बार कौन चाहे एक नया चेहरा देखना चाहेंगे या जो रेगुलर आमदार आते हैं उनको ही चुनकर लाएंगे, और विकास काम क्या है ये हम आज जानने की कोशिश करेंगे। यहाँ पर जैसे जैसे होता है, हम नागरिकों से बात करने की कोशिश करेंगे। तो आपको क्या लगता है कमेंट में जरूर बताइएगा दोस्तों। तो आइए हम जानने की कोशिश करते हैं। नमस्कार सर, आपका नाम? मंजुनाथ थोडकरी। मंजुनाथ थोडकरी, बरं. कुठे आपण राहिला? इथेच प्रॉपर? नाही, महाकोटेच. महाकोटे, दक्षिण सोलापूर मध्ये येतात तुमचं? बरं. मग तुम्ही आता विधानसभा जे इलेक्शन येणार आहे, तर आता निवडणूक मध्ये तुम्ही कुणाला वोटिंग कराल? सुभाष बाबू देशमुख. सुभाष बाबू देशमुख. त्यांचं काय विकास आहे? विकास आहे ना, भरपूर विकास. तर तुमचा थोडक्यात एक विकास सांगा तुमचा. विकास काय, गाव अंतर्गत रस्ते, गटारे, गावांतर्गत रस्ते आहेत, गटारे आहेत, सभा मंडप आहेत, स्मशानभूमीची कामे केलेले आहे, भरपूर कामे केलेले आहेत. भरपूर काम आहे. हो. मग आता तिसऱ्यांदा तुम्ही तिसरा टर्म परत तुम्ही बापूलाच आणणार? हो, आणणार. हो, नक्कीच आहे. नक्कीच. अजून काही समस्या आहेत दुसरे? नाही, समस्या काही नाही आपल्याला. मग आता इथून आता अमर पाटील पण आहेत? हो, आहेत ना. मग धर्मराज काडादी पण आहेत ना. आणि बाबा मिस्त्री पण आहेत प्रहार कडून. त्यांच्याबद्दल तुमचं काय आहे मत? नाही ना, दुसऱ्यांच्या ह्याच्याबद्दल बोलत नाही. सर एक मिनिट. हुकुमशाही का राज चल रही है, उनको आप देना बंद कर थोड़े. अच्छा, विकास काम के लिए क्या क्या विकास है? विकास क्या बोलो ना, तुम्हारे जो बीजेपी खासदार गिरने के बाद में तुम मुख्यमंत्री फैना का वक्त दे रहे हो, क्यों नहीं तुम वो पैसा देने का है, भाव बढ़ाने का माल का? लड़की बहन के बारे में बोल रहे हो? फिर इतने पहले क्यों नहीं? किसका तो पक्ष फोड़ने का, घर फोड़ने के. अच्छा, ये बीजेपी का ऐसा काम चल रहा है? काम चल रहा नहीं, चल रहा है ये. ऊपर सर्वोच्च न्यायालय तक ये बहुमान की. हाँ, किसका तो पक्ष फोड़ने का, घर फोड़ने का, क्या फर्क हो उसको? राजकारण बोलते हैं. इस बार आप किसको मत डालेंगे? हम जो अच्छा आदमी है उससे मतदान करेंगे. अच्छा, चलो उसका नाम उसका बने, आप लोग पटा डालने नहीं छोड़ देगा. अच्छा. तो आप ये जो वर्क कर रहे हैं, आपका खुद का शॉप है ना? हाँ. तो आपको क्या लगता है एक दौर में किस तरीके से चलता था? देखो, हम क्या बोलते हैं, 2012 में जब मनमोहन सिंह जीएसटी के वास्ते हर राज्य के लिए मुख्यमंत्री जो था, उनको आदेश दिया था कि वो मीटिंग के लिए बुलाया था. बुलाने के बाद में ये मोदी जो है ना मुख्यमंत्री था 2012 के अंदर, जब उन्हें क्या बोला, हम नहीं देते बोला. जब सरकार आने के बाद में और जीएसटी कहाँ से आता फिर अभी? हाँ, आज जीएसटी क्या है? 18% है. हाँ, महंगाई अर्थसंकल्प कहाँ गया? अर्थसंकल्प उसका तो विचार करो ना. आदमी आने का, आदमी फोड़ने का, 5-5 करोड़ देने का, 10 करोड़ का पैसे है? पैसा किसका है? हमारा तुम्हारे पब्लिक का पैसा है वो. हाँ, तुम मीडिया पूछ सकते हो उसको? तुम हम पूछे भी हैं. हाँ, तो नहीं पूछते तुम मीडिया ने? हम तो पूछते, हम तो लगाते क्या? कोई भी आज मीडिया लोग जो आज अमेरिका जाता है, इधर उधर घूमता है, भारत का ही मीडिया सामने नहीं आता. वहाँ क्या आता है? देखिए, कुछ रहते चीजें कुछ मीडिया में नहीं दिखाते. क्यों नहीं दिखाते? अब उनका आपसी मामला, आपस में तो ये हुक्म से राज्य चलेगा. तुम पहले बात सुनना पड़ता है तुमको. तो आपका मत किसको रहेगा? अब आज गोर गरीब कहाँ जा रहा है, कहाँ नहीं, उसको बेचारा. तुम आलिशान में बंगले में रहते हो, यानी कि गोर गरीब जाके वहाँ से जाके वहाँ नहीं, पीछे घूम रहे सब वो. तो ये राजकीय लोग, और क्या उनको क्या करने का? उनका जब मतदान आएगा, जब हमारे पीछे लगते, मतदान जाने के बाद में तुमको मारते लोग.
तो ये बात बड़ा कोई पूछता तुमको? आप सरकार के ऊपर बहुत ही भड़के हुए नजर आ रहे हैं। भड़के से सवाल नहीं हो, आप हम भी राजकारण होते हैं। नहीं, हम भी राजकारण देख रहे, 1985 में राजकारण देख रहे हैं। अच्छा, और पब्लिक अटल बिहारी वाजपेयी थे, अडवाणी थे, अच्छे अच्छे आदमी थे जब, और ऐसा राजकारण नहीं था। उस दौर में जो राजनीति चलती थी, आज के दौर में राजनीति कुछ मायने रखती है क्या? नीचे गिरी है क्या? है कुछ बहुत नीचे गिरी, बता रहे नहीं ये लोग। अच्छा, हाँ, 60 साल में कांग्रेस क्या करा, तुम 10 साल में क्या करे? लूट लिया देश को, तुम कितना कर्ज बजा रहे हो? कौन लूट लिया? बीजेपी सरकार। बीजेपी सरकार लूट ले। अच्छा, दूसरा कौन लूटता है यहाँ? तो अभी एकनाथ शिंदे ये जो 15 ये सब कैसा है, ईडी के वास्ते भाग गए सारे माचो। अच्छा, दूसरा कोच में नहीं, ईडी सिर्फ ईडी लगाने का, भागने का। हाँ, अटल बिहारी वाजपेयी कभी ईडी का ये मोदी सरकार ये सब ईडी लगा के सब आदमियों को फोड़ के, सब पक्ष को फोड़ के। अशोक चौहान जब आदर्श घोटाला बोलते, घोटाले के बाद में वापस गया बीजेपी में। बीजेपी जाने के बाद में इसको निर्देश क्यों करते? पर निकालो ना आदर्श घोटाला, उसका नाम क्यों लेते? तुम कहाँ गए फेल हो? फेल कहाँ गए मतलब बताइए? पक्ष में आने के बाद फेल कब? पक्ष में नहीं आया तो फिर तुम्हारा फेल बाहर। अच्छा, ऐसा क्यों? अभी आप क्या कहते हैं? अभी इस बार अभी 2 बार बन चुके हैं बापू, तो बापू के बारे में आप क्या कहेंगे? उनका विकास काम क्या? मैं तो बीजेपी को मतदान नहीं करे आज तक। अच्छा, कांग्रेस शिवाय मतदान नहीं करा नहीं। अच्छा, तो अभी इस बार अभी कांग्रेस बोले तो अभी महाविकास आघाडी से अमर पाटिल है। अमर पाटिल को मतलब अमर पाटिल को हम विकास आघाडी से धर्मराज काड़ा के बारे में क्या कहेंगे? अब कैसा है, धर्मराज काड़ी होने कोई हो नहीं, जो पक्ष जो रहता है पक्ष ही रहता है। अच्छा, ऐसा है। अभी कैसा है, धर्मराज गाड़ी क्यों ठहरा रहा है? तो उसका गिराने से ठहरा हो, उसका बदला ले, ऐसा बदला नहीं करता। कहीं ना कहीं हम सूत्रों के अनुसार खबर आती है कि जब वो बीजेपी के खिलाफ वो विरोध में है धर्मराज काड़ा, हाँ, विरोध में कहते हैं कि हमारे चिन्ह के गिराने वक्त हम लोग सपोर्ट नहीं किया, ऐसा सूत्रों के अनुसार खबर आती है। तो इसलिए वो इस बार बापू को गिराने के लिए वो रुके हैं। अभी धर्मराज काड़ा क्या बोलता है, ये जो कारखाने जो था, अभी हाई कोर्ट में इसका निकाल नहीं लगा। अच्छा, पेपर में आई तो बात हम देखे रहे, हाई कोर्ट निकाल देने के बाद तुम गिरा सकते। अच्छा, उसके पहले तुम कौन गिराने ले? अच्छा, तो कहीं ना कहीं धर्मराज काड़ा से तो अन्याय हुआ, ऐसा लगता है। अन्याय हुआ, हमारा खेती भी कुछ नहीं है। अच्छा, जो शेतकरी हक की बात है वो आप बताना चाहते हैं? अभी कारखाना जो है शेतकरी का है वो। हाँ, तुम कहाँ में चले, कुछ भी करे तो कैसा होगा क्या? अभी पंडापुर की निवडणूक हुई लोकसभा की खासदार की, हुई कि नहीं? अभिजीत पाटिल है उत्तर सहकारी कारखाने का चेयरमैन था, वो का राजकारण आदमी नहीं था वो बीजेपी में नहीं जाने चाहिए, शरद पवार साथ जाने से उसको अंदर डाले, कारखाने सील मारे। क्या ये कहाँ है ये? हाँ, तो अभी इस बार आप इलेक्शन को अभी अमर पाटिल को वोटिंग करेंगे? हाँ। देख सकते हैं आप यहाँ पर नागरिक क्या हम प्रतिक्रिया लेने की कोशिश कर रहे हैं, और भी आगे लेंगे। ये भाई साहब थोड़ी सी आधी बात कर रहे थे, फिर से हम उनको पूरी बात करने को आगे मना कर रहे हो। आप देख सकते हैं कुछ लोग कितना भड़क गए हैं सरकार के ऊपर। आए हम और भी आगे जानने की कोशिश करेंगे। सर अपना नाम अपना क्यों? मुझे नहीं आता। अच्छा, देख सकते हैं आप लोग कुछ। सर नमस्कार, आप मनशील गुरु कॅमेरामॅन समोर आहे। तर आता दक्षिण सोलापूरमध्ये आता विधानसभेचं इलेक्शन चालू आहे, तर आता तुम्ही कुणाला वोटिंग कराल आणि इतर मंदिर गावामध्ये काय विकास कामं आहेत? मंदिरचं ना बाहेरचं तुम्ही प्रॉपर इथले चलते, धन्यवाद। आणि हम आगे जानने की कोशिश करेंगे। कुछ नागरिक खुलकर बोलना चाहते हैं, कुछ नागरिक इधर कर कैमरे के सामने हाथ भी लगाते हैं। लेकिन मेरा ये कहना है, डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर का संविधान है, जो आम नागरिक है, अपने गांव को विकास के लेकर जो अपना वोटिंग है
वो हक है, अपना अधिकार है, ये डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने दिया है। तो जो आप नागरिकों को तकलीफ है वो कहना चाहिए और वो बोलना चाहिए, इससे कोई रोक नहीं सकता, कोई नेता नहीं रोक सकता, कोई भी रोक नहीं सकता। क्यों? ये डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने ये संविधान में आम नागरिक को खुली छूट दी है, अधिकार दिया है। आप जिस व्यक्ति को वोटिंग करते हो उसको आप जाकर पूछ ही सकते हैं, अपना हक जता सकते हैं। आए हम और भी जानने की कोशिश करेंगे यहाँ पर। नमस्कार मामा, काय म्हणता? बरं काय म्हणता विकासासाठी? काय आपलं नाव सांगा. बरं, कसं आहे? बरं, तब्येत वगैरे चांगली आहे? बरं आहे. बरं, आता विधानसभा मध्ये इलेक्शन साठी आता तुम्ही कुणाला वोटिंग कराल? आम्ही माशाल्लाह करा. बरं, म्हणजे एक नया चेहरा बघायची इच्छा आहे का तुमची? बरं, मग इथून आता अमर पाटील पण आहेत, धर्मराज काडाजी पण आहेत, बाबा मिस्त्री पण आहेत. बाबा मिस्त्री प्रहार संघटनाकडून आहे, अमर पाटील उद्धव ठाकरे मशाल, आणि धर्मराज काडाजी पण आहे. आणि 2 वेळा निवडून आलेले तुमचे आमदार सुभाष बापू देशमुख पण आहेत. तुमचं काय विकास आहे सुभाष बापू देशमुख? त्यांचं काय लोक नाराज येते, लोक नाराज आहेत. काय असं तुम्हाला काय वाटतं? म्हणजे लोक नाराज आहेत, तुमचा विकास नाही काय? बरेच असं काही लोक म्हणतात. आता काय तुमचं म्हणणं? काय 2दा निवडून आले, काय एमआयडीसीचा प्रश्न, एमआयडीसीचं जसं तसं राहिलं का? लोकांना शेतकरी नाराज आहेत. शेतकरी नाराज आहे. तुम्ही आश्वासन दिले होते का एमआयडीसी करतो म्हणजे ते? बरं, परत लोकांना नाही विश्वासात देतात आणि 7 उतार्यावर म्हणजे लोकांना विश्वासात न घेता काय केले तुम्ही? उतार्यावर बोजे चढवले. अरे बाबा. बर, तुमचं पण असं झालं का शेतामध्ये? तुमच्यासोबत झालं असं? झालंय. म्हणजे 7-12 तुमचं हे करून घेतलं का? न सांगता नाही विचारला, म्हणजे कमी किमतीला मागाल ते. बर, काय मागाल ते? कमी किमतीत किती? 7-8-10 लाख रुपये एकर शेत मागायला लागलं. म्हणजे कुठं तर तुमच्यावर अन्याय झाला शेतकऱ्यावर असं? असं किती शेतकऱ्याचे 7-12 तुम्ही तुझ्याकडे भेटले असेल? कमीत कमी आकडा तुमच्या, आता तुमचं स्वतःच झालं नाही तर तुम्हाला कमी 150 शेतकऱ्याचं झालं. 150 शेतकऱ्यासोबत असा अन्याय झाला तर ह्याच्यामुळे काही शेतकरी लोक नाराज आहेत, तुमचं असं म्हणणं आहे. विकास काय आहे बापूंचा? काय विकास आहे? सगळ्या रस्ते काहीतरी पाण्याचा प्रश्न कायच नाही, तसंच पडलाय. बरं, पाण्याचा पण प्रश्न तसाच. बरं, मग आता तुम्ही नया चेहरा म्हणून अमर पाटीलला निवडून देणार असं तुमची इच्छा आहे का? मग हे बाकीचे प्रहारचे बापू, धर्मराज काडाजी आहेत, काम चांगलं करणार पाहिजे. नेता काम चांगलं करणार पाहिजे, तुमची अशी अपेक्षा आहे. मामा, काय वाटतं तुम्हाला? आता पहिलेच राजकारण कसं होतं, पहिलीचे सरकार कशी होती, आज जे तळागाळात असं काय आहे का? आता आजची जे सरकार आहे काय आहे का त्यामध्ये? काय तुम्ही किती एक राजकारण, आता किती एक निवडणूक बघितली असं? निवडणूक कधी झालं नाही. म्हणजे 25 उमेदवार, 24 उमेदवार, म्हणजे एका विधानसभेच्या ह्याच्यामध्ये असे 25 उमेदवार कधी बघितले नाही. बर, मग कसं काय तुमची इच्छा? म्हणजे असं पहिले असं एवढं घडत होतं का? असं जात होतं का? अलीकडे कितीतरी पक्ष निघालते, कितीतरी हे निघालते. पहिले कुठे एवढे पक्षच आहे. बर, तुमच्या काळातलं थोडंफार थोडस एक उदाहरण द्या मला कशाचं? इलेक्शन बद्दल. असं होत होतं का एवढं तुमच्या काळात? हे नाही होत नव्हतं. म्हणजे असं एवढं भ्रष्टाचार जे चालू आहे, निवडून यायचं काम नाही करायचं, त्यावेळेस काही लोक असं काम करत होते का? चांगले काम करत होते, एकनिष्ठ काम करत होते, म्हणजे नागरिकांच्या मनात घर केले होते ते. आता तसं बघण्यामध्ये आहे का तुमच्या? काय नाही, लय फरक आहे. लय फरक आहे पहिलेच आता. बर, चालतं. म्हणजे आता तुम्ही शेतकऱ्यावर असा अन्याय झाला म्हणून तुम्ही
ते 2 वेळा निवडून आलेले आमदार असं गरीब लोकांची उसाची बिलं केलं नाही तर लोकांचे उसाची बिलं दिवसाची बिलं दिले. धन्यवाद मामा, सांगितल्याबद्दल आपले विचारधारा मत आमच्या चॅनलला दिल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार मामा, या चहा प्या तुम्ही. काय तुमचे फक्त वोटिंगचं सांगा, कोणाला तुमचं मीटिंग काय सांगण्यामध्ये काय नाही. पुढचं पुढं बरं, वोटिंग तर कोणाला कराल तुम्ही, तुमचा अधिकार तर आहे द्यायचं. त्या दिवशी जे येतं ते मनात करून टाकायचं मनात करून टाकायचं. बस. आजच्या घडीला काय नाही ते. मामा तुमचं कोणाला असेल अजून 8 दिवस आहे. सुभाष देशमुखला यांचं. सुभाष देशमुख. बरं, मग तुमचा विकासाबद्दल आम्ही त्यांचं खातं त्यांनाच करावं होतं आम्हाला. बरं, तुमचं खातं त्यांनाच करावं लागतं. मग तुमचं खायचं आणि दुसऱ्याला मत करायचं. बरं, आता हे मामी म्हणतात की मी शेतकऱ्यासोबत कशाला काय करायचं आम्हाला. आम्हाला आलेली ती आम्ही भरपूर पैसा दिली ती रेशनिंग फुगवट सगळं आम्हाला अनुदान सगळं आहे. बरं, सगळी पैसे आम्हाला जमा झालेली ती त्यांचं खायचं आणि दुसऱ्याला मत खायचं. आता वरचा तर न्याय करेल नाही. मामा मला एक सांगा, आता मी बरेच काही प्रतिज्ञा घेतलंय तर नागरिक म्हणतात बापूचं विकास काम काही नाही आणि एक फोन केलं तर फोन पण उचलत बरोबर आहे, नाही, काय? आडे अडचणला येऊन थांबत नाहीत. हा, तर हिच्याबद्दल काय तुमचं म्हणणं? सगळी थांबते ती थांबते सगळे माणसं बघून. सगळी थांबते ती, सगळी करते ती. बरं, तुम्ही कुठं नीट आहो. तुम्ही नीट असले तर त्यांनी नीट आहे ती. एकदा इकडे खायचं, इकडे मत टाकायचं, इकडे खायचं आणि इकडे जायचं, मग त्यांनी बरोबरच बरं. तुम्ही ते खाऊन दुसरीकडे जाणार हे भाषा आहे ती. तुमचं असं म्हणणं आहे की बापूला निवडून हा, आणणार. आणणारच. हाला येऊ द्या ना तर जाऊ दे, आमचं मतदान त्यांनाच आहे. बरं, तुमचं मतदान त्यांना. आता या आताच नाही. आता या वेळेस आहे ना 2 वेळा निवडून आलेले आहेत बापू, बरोबर ना? आता तिसऱ्यांदा परत तुम्ही निवडून आणणार. आमच्या हातात काय आहे, सगळेजण सहकार केलं तरी गेलं. आमचं मत तर आमचं बीजेपीला आहे, स्वतःच फक्त. आता मला एक सांगा, आता दक्षिण सोलापूरमध्ये आता बरेच काही उमेदवारी आहेत, पक्ष म्हणून अपक्ष म्हणून पण थांबले आहेत, पक्षाकडून पण थांबले अपेक्षाच काय आहे काम का? नाही. अमर पाटील आहेत, सगळे. विशाल ह्याच्याकडून उद्धव ठाकरेकडून महाविकास आघाडीचे. मग आता अमर पाटील आहेत आणि बाबा मिस्त्री आहेत प्रहार संघटनाकडून आणि धर्मराज काडादे आहेत, अजून बरेच काही नेता लोक आहे आहेत. ती तर 50 याच्याबद्दल आहे ती. तुमचं काय काय म्हणणं? आमचं काय नाही, फक्त सुभाष देशमुख मतदान आहे. आमच्या मनाला आम्हाला शिस्त आहे, आम्ही त्यालाच मग मतदान. ह्यांच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? यांच्याबद्दल काय ह्यांचं हे आता जे नवीन ह्यानी जाऊन काय करणार आहे? म्हणजे- वर मोदी आहे, खाली ह्यानी लोंबकळणार आहे काय? ते जाऊन काम करतायत त्यांना. बरं, तुम्ही त्या पक्षाचं जावा तिकडेच म्हणता येते. चावाला त्यांना वर आहे, बरं, महिने काय करते ते जाऊन. हां. आता पडणी शिंदे आली निवडून गेली, आली आता गावाला. आता प्रचारला तर याच नाही, त्यांची युती आहे का नाही? असंच हे ताई- मग निवडून येस तो करत सगळं निवडून आले की संपलं, मंदिर पडलं बाजूला. गृहमंत्री होते सुशीलकुमार शिंदे, काय केले? काय केले तुम्ही सांगा बघू. तुम्ही सांगा. तुम्ही सांगा की गृहमंत्री होते का नाही? बरोबर आहे. मग नुसते चुटकी सगळे काम होत होते की नाही? हो, मग बीजेपीवाले केले काम, त्यांची काम. एवढं बी अक्कल नाही आम्ही मत टाकणाऱ्याला. हं? हे काय आता ते बाळासाहेब ठाकरे गेले, ते संपले, शिवसेनेचे बी काय राहिलं नाही. ते आता त्यांचं तिकडे पुन्हा झालं तिकडं. पक्ष चांगला त्याला तैट होत त्याला. अरे ते पाटलाला निवडून आणले तिथे शिवसेना. हरितिकंद पाटील इथं आमच्या मतदारसंघामध्ये उभारलं होतं का नाही? निवडून आला का नाही? त्या टायमाला पोझिशन कसं होती ठाकरेची. मग आता काय आहे तिथं? एक तिकडं, एक इकडं, एक तिकडं, एक इकडं, असं फरक पडतो. एकच पक्ष फक्त आम्ही धरला, एक कमळ, दुसरं काय नाही. आता जिल्हा परिषद असो किंवा कोणती बी इलेक्शन असू द्या, आमचा कमळालाच आहे. आमचं जोरमोठी भाग आहे नाही तिकडं, सगळं आमचा भाग सगळं कमळाच आहे. आता हे लाडकी बहीण बद्दल तुम्ही काय सांगा? लाडक्या बहिणीच काय आम्हाला संबंधच नाही. ते आता त्यांचं जास्त धर्म आहे, त्यांनी दिली ती आणली ती स्कीम, दिली ती घेतली तर बाया करतील मतदान त्यांना. आता किती तर बाया म्हणली ती आम्ही त्यांचं आम्हाला दिलाय, आम्ही करणार आहोत त्यांनाच म्हणते ती. मग कुठं तर खाण्यापिण्याच्या वस्तू महाग झाल्या असं तुम्हाला थोडस महाग पगार काय कमी येते काय? पगार 500 गड्याला 300 बायला आहे, 800 रुपये आहे. मग वस्तू महाग त्याच्यात लेवल आहे का नाही? नुसतं महाग झालंय मनालाच येत आहे. हे तिसरी हटरी खूद येत नाही, ती कुठलं राजकारण असू द्या.
बर हा हे न होऊ द्यायच्यासाठी 50 जण उभारते ती बर बर सगळ्यात गांड मारणार ह्यानंच आहे शोभा देशमुखच. त्याची मतदान किती फिक्स आहे ते येणारच तर. ते नक्की येणारच. हे सगळी भांडून यांची मतं सगळी चिंता चोळत होणार की हा मग ह्याची मतं फिक्स आहेत ते ह्याची राहणारच. आणि कुणीकडे ते कोपऱ्यात पैसा वाटून का तर करून त्यानं का तर होईल गेल्या बारी झाल्यासारखं कोपरा वाढला म्हणजे संपलं येताच त्यानं का कमी आहे 2-2, 3-3 कारखान चालू देते. आता प्रहार बद्दल काय सांगाल बाबा मिस्टर? बरंच काय नाही इकडे आपल्याकडे. म्हणजे इथं मध्ये 8 दिवसा अगोदर इथं सभा पण झाली होती ती. हे आम्ही कुठल्या सभेला जात नाही हो. इथं आले तो प्रहार संघटनेला एवढं तर कल्पना असेल. विचारा मी आला का गावात राहणार कवा येत आले होते 8 दिवसा अगोदर. खडा उसको बाबा मिस्त्री बाबा मिस्त्री हा प्रहार संघटना कुंभार बिंबार सोबत येतो. तुमचं काय म्हणणं आहे जरा आता तुम्ही कुणाला काय होते आपल्याला काय माहिती कसं आहे व्यक्ती बाबा मिस्त्री कसं आहे गेल्या बारी पडलाय कसं आहे मग काय तुमचं काय मत काय तुमचं काय मत आहे? आता हे धर्मराज काडादी पण आहेत बाबा मिस्त्री पण आहेत. धर्मराज काढायचं आम्हाला काय भरोसा नाही. बरं बाबा मिस्त्रीचं पण आहे. बाबा मिस्त्रीचं अजून एखाद्या वेळेला बसेल असं वाटतं परंतु लोकमत आहे शेवटी. फट लागतंय बघा बीजेपी मध्ये लागतंय हे दोघांमुळे शिवसेना आणि बीजेपी मध्येच फाईट लागणार. मत कोण गप असते ती खाल्ला पिल्ले लागणार बीजेपी शिवसेनाच. बर आमच्याकडे तसं आहे. काँग्रेस राहणार किती उभं उद्या काँग्रेस गेलं आता उद्धव ठाकरे. धन्यवाद बाबा बोलने जैसे आप देख सकते हैं यहाँ पर नागरिक अपनी प्रतिक्रिया जो दे चुके हैं और भी हम लेने की कोशिश करेंगे. जैसे जैसे हम ग्राउंड रिपोर्टिंग करने की कोशिश कर रहे हैं पूरी तरीके से. हम देखते हैं और भी आगे. स्टॉप करो. आगे भी जाने की कोशिश करते हैं और भी यहाँ पर नागरिक है. मावशी नमस्कार. काय म्हणता कसं चालू आहे फुलाचं वगैरे? न्यूज आहे दक्षिण सोलापूर मंद्रुप गावामध्ये जे आता विधानसभा इलेक्शन आहे ना तुम्ही कुणाला वोटिंग कराल आणि कुठले नेता यायला पाहिजे कुणाचा विकास आहे याच्याबद्दल विश्व 24 न्यूज आहे. काय म्हणाल? मराठी काय आपलं नाव का सर? देख सकते आप नागरिक मैं जा रहा हूँ मैं वो खड़ा. कुछ नागरिक घबराते हैं तो घबराने की बात नहीं है. क्यों अपनी वोटिंग करते हैं तो वोटिंग का अधिकार है तो आप लोग को अधिकार भी है नेता को पूछने का. आए हम और भी आगे जाने की कोशिश करेंगे. मौसी काय आपलं नाव? कोणाला कराल वोटिंग कोणाला कराल एवढं सांगत वोटिंग कोणाला कराल तुम्ही? किसे दिल में आते उसे करते हैं किसे करते हैं क्या बोलना है तुझे? तो किसको करेंगे आप किसी की तो एक भाई विकास क्या है यहाँ पर? और भी आगे जाने की कोशिश करेंगे हम. सर नमस्कार. नमस्कार नमस्कार बोला आपलं नाव? आणि तिथे गाव नाही हो. इथले गाव सर नमस्कार. आपलं नाव? नमस्कार. काय दक्षिण सोलापूर मध्ये आता विकासासाठी काय विचार तुमचे? हॅलो आता दक्षिण सोलापूर मधून तुम्ही बरेच काही दिग्गज नेते लोक आहेत. बापू 2 वेळा आमदार झालेले आहेत. आता धर्मराज काडादी आहे अमर पाटील आहे आणि बाबा मिस्त्री पण आहे प्रहार पक्षाकडून. तर आपलं मत कुणाला असेल? बापूला. बापूला. बरं तुमचा विकास काय आहे थोडक्यात एक सांगा. भरपूर झाले काय थोडस थोडक्यात रोड झाले सगळ्याकडे निधी आलाय. बर अजून ते लाडकी योजना बहिणीच ते पैसे आले सगळ्याला. किसान योजना पैसे आले भरपूर आले. आता इथं मंदुरमध्ये मी आता प्रतिक्रिया घेऊन आलो तर काही लोक म्हणतात की बापूर बरेच काही शेतकरी नाराज आहेत. कारण म्हणलं तर आमचे 7-12वर बोजा चढवले आमचे कमी दरात शेत काढून घेतले असं त्यांचं म्हणणं आहे. वयस्कर असेल ना तसं काय नाही. तसं काय नाही.
मग असं कुठे तर असं थोडक्यात वाटेल ना, होणारच, बरेच हा. काही लोक म्हणायला लागले की बापा. आमच्या सोबत अन्याय झाला, आमच्या स्वतःच्या शेतीवर असं केलं, तर ह्याच्याबद्दल हे भाग जरा होणारच थोडं कुठं काय काय. म्हणजे आता तुमचं काय मत आहे? मग तुम्ही बापूला वोटिंग बापूला, करणार हो. आणि निवडून येतील का? येते. येतील. मग अमर पाटील बद्दल काय? अमर पाटील बी आहे 60% पर्यंत, बापू 90% येणार. 90% बापू येणार. आणि बाबा मिसरी आणि धर्मराज काडादे. त्यांना धर्मराज काडादे अपक्षकडे त्यांनी ते आपलं अमर पाटीलच मत खाणार ते. अमर पाटील मत खाणार. मग धर्म काडादे बद्दल काय? त्यांचं काय म्हणजे काय नाही. काय थोडंफार असं तुम्हाला काय वाटतं? कशाबद्दल थांबले असेल काय? त्यांचे शेतकरीच पैसे दिले नाहीत ते. बर कितीतरी शेतकरीच राहिले बेल. बर. मग त्यांचे काही लोकांचे दिले हा, दिले ना असं नाराज. तुमचं नाराज आहे. मग एकीकडे असं बापूवर पण नाराज आहेत. आहेत म्हणजे जसं जे असणार काय जो इकडे 50% इकडे 50%. शेवट बीजेपी बसणार आम्हाला असं वाटतं. हाँ बरतो. आप देख सकते हैं नागरिकों की हम प्रतिक्रिया लेने की कोशिश करें, तो आए और भी आगे जानने की कोशिश करेंगे. सर नमस्कार, काय आपलं नाव? स्वामी स्वामी. पूर्ण नाव? काय पण कशाच दक्षिण सोलापूर विधानसभासाठी इलेक्शन बद्दल आपलं मत कुणाला असेल आणि कुणाचा विकास कामं आहेत? काम कोण करणार त्यांना मत करायचं. काम कोण करणार तुला मग आता इथं 2 वेळा आमदार कोण आहे आता तुम्हाला कल्पनाच असेल? काय आहे आमदार सुभाष देशमुख. नाही, त्यांचा विकास आहे का? हा विकास आहे. आहे. काय आहे थोडक्यात सांगा, काय विकास आहे? पाणी आणलंय, बरं. रोड केलंय, बरं. हेच काम केलं. मग आता इथं दक्षिण सोलापूरमध्ये अजून बरेच काही दिग्गज नेते लोक आहेत. धर्मराज काडादे आहे अपक्ष म्हणून, आणि बाबा मिस्त्री आहे प्रहार पक्षाकडून, आणि अमर पाटील पण आहेत. बाबा तरी एक नंबर काम पण दवाखान्यामध्ये काम करणार माणसं. असं काय तुम्हाला असं वाटत नाही सरकारी दवाखान्यामध्ये बाबा मिस्त्री बोलल्यावरच काम होते? सरकारी दवाखाना आहे, एक आम जनताला मग ते बाबा मिस्त्रीच गेल्यावर असं का करते ते काम करत म्हणजे बाबा मिस्त्री सांगितल्यावरच काम होतं का तिथं? सपोर्ट देत आहे. आता काही अपक्ष उमेदवार म्हणतात की बाबा मिस्त्री रुग्णसेवक आहे, ठीक आहे, आम्ही त्यांना पुरस्कार पण दिला, पण सरकारी हॉस्पिटलमध्ये वशिला लावल्यावरच काम होते असं का? त्याचं वशील जे आहे म्हणून काम करतात. सरकारी हॉस्पिटल आहे हे सर्वात पहिले आपण लक्षात घ्या. सरकारी हॉस्पिटल आहे तर तिथं आम जनताची सोय सुविधा व्हायला पाहिजे, बरोबर आहे? मग असं का होत नाही? त्याच्यावर तुमचं थोडंसं उदाहरण तुमचं. काय जास्त सांगता येत नाही मला. बरं आता ठीक आहे, जाऊ दे. आता तुम्ही वोटिंग कोणाला कराल? तुम्हाला गेलं काय होतं तुझा हात देतो टाकता. तुमचं एक मिनिट, आतापर्यंत तुम्ही कोणाला केला आणि आता विकास बघून तुम्ही कोणाला कराल? विकास आहे त्याच्यामध्ये तुझा बापूचं. नाही, सरळ सांगा, बिनधास्त सांगा, आपल्याला अधिकार आहे. आपण भारताचे नागरिक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने आपल्याला अधिकार दिलेला आहे संविधान. त्यांनीच दिलेलं आहे. मग आपल्याला अधिकार आहे, आपण सांगू शकतो की बाबा हे नेता काम केला नाही, हे नेता येईल तर चांगलं येईल, असं तुमचं एक मत आहे. आता त्यांनी काम केलं तिला तर मत झाला. म्हणजे तुम्ही त्यांना मत देणार, त्यांचा विकास आहे म्हणून तुम्ही त्यांना मत देणार. धन्यवाद बोलल्याबद्दल. और भी आगे जानने की कोशिश करेंगे, तब तक के लिए जय हिंद. तो आए हम जानने की कोशिश करते गए ग्राउंड रिपोर्टिंग में हम जिस तरीके से हम नागरिकों से बात करने की कोशिश कर रहे हैं, कुछ नागरिक घबराते इनकार कर देते हैं बोलने से. हम कोशिश करेंगे और भी आगे जानने की. तो आए यहाँ पर एक टेलर दुकान है. सर आपलं नाव? इरफान शेख. इरफान शेख. आपण काय आपला व्यवसाय कसा चालू? चाललंय मस्त. बरं चालू. बर, किती वर्षापासून आहे आपलं दुकान? कमीत कमी 18 वर्ष झालं. 18 वर्ष झालं आपण ह्याच ठिकाणी आहे का? हा म्हणजे हे मस्जिदचं गाव आहे. मस्जिदचं बर, ते मस्जिदचं गाव बसू का सर? हा बसा की. काय म्हणता आता इलेक्शन सोलापूर दक्षिण सोलापूर विधानसभा आता इलेक्शन चालू आहे, तर याबद्दल काय आपली प्रतिक्रिया?
म्हणजे आता परिवर्तन व्हायला पाहिजे. परिवर्तन व्हायला पाहिजे. सारखं सारखं तेच नको नको आता, बाद झालंय आता. म्हणजे कसं सत्तेत असं का म्हणजे सत्तेत लई दिवस राहिलं ना माणूस, मग काय होतं ते सत्तेची हवा डोक्यात जाते. त्याच्यामुळे सत्ता परिवर्तन पाहिजे. ते मग कोण बी राहू दे, भाजप राहू दे ना काँग्रेस, त्याचा सवाल नाही, पण सत्ता परिवर्तन पाहिजे. आता पुन्हा तुमची इच्छा काय, कोण यायला पाहिजे, पुन्हाच म्हणजे एक नया चेहरा बघण्याची इच्छा आहे? कारण आता दक्षिण सोलापूर विधानसभा लढवण्यासाठी बरेच काही दिग्गज नेते लोक इथं थांबलेले आहेत. धरमराज काडादे आहेत, अपक्ष आहेत, आणि प्रहारकडून बाबा मिसेरी आहे. तो आधी काँग्रेसमध्ये होते, आता काँग्रेस सोडून प्रहार संघटनामधून थांबलेले आहेत. तर अमर पाटील आहेत महाविकास आघाडी मशालच्या ह्याच्यावर आहेत ना. बरोबर आहे. तर याच्यामध्ये आता कोण तुम्हाला काय वाटतं? आता सध्या एक तर आता तसं तर आमचे बाबा मिस्त्रीजी म्हणजे जवळचे संबंध आहे ते, पण आता महाविकास आघाडी ह्यासाठी आता एक तर मशाल नाहीतर बाबा मिस्त्री. बाबा मिस्त्री तुमच्या जवळचे आहे म्हणून तुम्ही असं म्हणायला लागला काय? काय तुमचं म्हणजे आता कसं गेल्या म्हणजे पहिल्यापासून आमचे त्यांचे संबंध चांगलेच आहे ते. आता पण फक्त त्यांनी एवढंच की त्यांना काँग्रेसनं तिकीट द्यायला पाहिजे होतं, पण आता ह्या दक्षिण मध्ये काँग्रेसलाच तिकीट भेटलं नाही. मला एक मिनिट, काही असं सांगतात की त्यांना चांदीच्या ताटात तिकीट ठेवून दिले होते मध्यमधून, तुम्ही निवडणूक लढवा म्हणून. नाही म्हणजे पण त्यांचं कसं जनसंपर्क जास्त दक्षिण मध्ये आहे. तिथे तिकीट घेऊन तिथे काय करणार? तिथं ते उलट आता ते चेतन भाऊ नरोट्याला दिलं, त्यांना तिकीट दिलं ते बी बरंच आहे. तिथं त्यांचं काय जनसंपर्क फक्त 5 वर्ष झाला आता आम्ही बघतो. गेल्या वर्षी बी त्यांच्यासाठी भरपूर आम्ही म्हणजे हे प्रयत्न केलं, पण आता गेल्या वर्षी काँग्रेसची हवा बेकार होती त्याच्यामुळं हे झालं. पण आता ह्या वरी जरा बाबा मिस्त्रीचं म्हणजे दक्षिण मध्ये तर वातावरण चांगलं आहे. बाबा मिस्त्री असं पण म्हणतात की एका वेळेस तिथे दक्षिण मध्ये काँग्रेसचा कोण उमेदवार नव्हता, तर त्यावेळेस मला उभा केलं कठीण काळ. तर आता इथं बरेच काही लोक आहेत, तर मला टाळणटाळी का करत आहे? तुम्हाला काय वाटतं? हे पक्ष अन्याय झालाय, बाबा मिस्त्री अन्याय झालाय. आणि बाबा मिस्त्रीला काही जवळचेच लोक विरोध आहेत, आणि काही लोक असं पण म्हणतात की कुठेतरी खटकत माणूस तेवढं आम्हाला चांगलं वाटत नाही. नाही माणूस एक नंबर आहे, फक्त कसं जरा आजकाल पैसा बोलतोय त्याच्यामुळं. आणि त्यांनी बी ते बोलून दावले बाबा मिस्त्रींनी बी की कशात कमी पडलं म्हणलं तर त्यांनी म्हणले मी पैशात कमी पडलो, आणि तसंच झालंय. माणूस एक नंबर आहे ते, आणि असं नाही की तिथल्या कुठल्या समाज नाही, त्यांनी सगळे समाज धरून चालतात बाबा मिस्त्री. आणि आता सुद्धा त्यांचे भरपूर मुस्लिम समाज सोडा बाकीचे समाज सुद्धा त्यांच्या भरपूर पाठीमाग आहे. त्यांचं कसं बाबा मिस्त्री बी आहे चांगले, अमर पाटील. आता दोघांत कसं पण हे तिकीट नाही मिळालं, आमच्यासारख्याला ताप झालं की आता नेमकं करायचं कोणाला. बाबा माझा दोन्ही तेवढीच आहेत, अमर पाटील. आम्हाला आता कसं महाविकास आघाडीला बघणार का बाबा मिस्त्रीला बघणार तुम्ही? जर वर तुमची इच्छा काय म्हणजे जे आता बघा, तुम्हाला असं काय वाटतं की दक्षिण सोलापूर मध्ये आता बापू 2 वेळा आमदार होऊन गेले, त्यांचं काय थोडस विकास सांगा तुम्हाला तुम्ही थोडस? तसं काय विकास आठवण्यासारखं तर काय नाही, पण रस्ते ते झाले चांगले सोडा. तसं काय त्यांनी ते नावं ठेवण्यासारखं तेवढं केलं नाही. पण आता पण लोकांना सत्ता आता परिवर्तन पाहिजे आता. म्हणजे तेच ते नको आहे. 10 वर्ष झालं आता ह्यावेळी बापूचं काय तेवढं नाही, पण आता अमर पाटील आणि बाबा मिस्त्री ह्यांच्या दोघातच हे झालंय आता. त्याच्यामुळे आता काय आता लोक कन्फ्यूज आहेत सध्या. आता म्हणजे खरं सांगायचं म्हणजे काय दक्षिण लोक कन्फ्यूज आहेत आता. महाविकास आघाडी तर पाहिजे लोकांना, मग त्यात आता बाबा मिस्त्रीची बी भरपूर जनादन आहे दक्षिण मध्ये, भरपूर म्हणजे काय भरपूर आहे. आता लोक आता पण आता ज्या दिवशी मतदान करायला जाते त्यावेळेस कळेल की बाबा आता आत गेल्यावर. पण आता सध्या तर हाय वातावरण दोघांचं चांगलं आहे. आता रेस मध्ये आता हे खरं तर दोघंच आहेत. काळाजी साहेबांचं तुम्हाला असं वाटतं की बापूची सीट कुठे तर थोडस धोक्यात आहे असं वाटतं? 100% धोक्यात आहे. 100% धोक्यात आहे. का तर नाहीच ते आता चुकून त्यांना हे झाले, पण 100% धोक्यात. आता मी आता हे प्रतिज्ञा घेऊन आलो, एक आजोबा आहे ते वयस्कर, तर त्यांनी म्हणतात की बापूवर
बरेच काही शेतकरी नाराज आहेत. भरपूर तुम्ही भरपूर म्हणलो का हं. तर तुम्ही म्हणले आमचे शेत काढून घेतले कमी भावात, त्यांचे हा. 7-12 MIDC. चढवले. MIDC साठी. MIDC मुळे झालं की इथं भरपूर लोक नाराज झाले त्यांच्यावर. बर, म्हणजे मंद्रुप खास करून मंद्रुप मध्ये. खास करून जैसे आप देख सकते हैं हम कोशिश कर रहे हैं नागरिकों से प्रतिक्रिया लेने की. सर आपलं नाव काय? जोडमोठे शिवानंद. हं? जोडमोठे शिवानंद. बरं, काय आपलं आता दक्षिण विधानसभामध्ये आता इलेक्शनसाठी तुम्ही कुणाला वोटिंग करा? इथून आता धर्मराज कावडादी पण आहेत अपक्ष म्हणून, आणि प्रहारचे बाबा मिस्त्री पण आहेत, अमर पाटील पण आहेत महाविकास आघाडी करून, आणि रेग्युलर जे बाप्पू आहेत 2 वेळ झालेले आहेत त्यांचे आमदार म्हणून. तर तुम्ही कुणाला वोटिंग कराल? अमर पाटील खरंच. अमर पाटील खरंच. अमर पाटीलला करा. असं का वकिलाच काय करते ते चेहरा बघण्याची इच्छा आहे काय? धडा न्यायचे ते बरोबर काय त्यांनी नाही सांगतो. युवा नेतृत्व आहे म्हणून. हा. बरं. मग बापूला का नाही? धर्मराज कावडादीला का नाही? त्याचं काय आम्हाला काय हे नाही त्यांचं. नाही म्हणजे त्यांचा विकास तुम्हाला असं काय वाटतं, विकास करतील का हे लोक आता? काय बघू आता काय काय होतं. तुमचं मत अमर पाटीलला असेल. सर नमस्कार. काय आपलं नाव? काय आपलं नाव? नाव गोविंद जाधव. गोविंद जाधव. तर दक्षिण सोलापूरमध्ये विधानसभा इलेक्शन साठी तुम्ही कुठल्या नेत्याला मत घालाल आणि कुठला नेता यायला पाहिजे? कुणाचा विकास आहे? काय काम करू आम्हाला काय नाही, वोटिंग तर तुम्हाला करावं लागेल. भारताचा नागरिक आहे म्हणून तुम्हाला वोटिंग तर करावं लागेल. मग तुमचे समजून काय आमच्या डोक्यात तुम्हाला असं इच्छा वाटत नाही का की बाबा विकास व्हायला पाहिजे? बघा, एक आम नागरिक आहे तर आपलं पण कर्तव्य आहे, कारण आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने संविधानामध्ये आपल्याला अधिकार दिलेला आहे. आमच्या मनात काय तर करू. नाही, वोटिंग कोणाला कराल तुम्ही? कोणाला आपल्या मनाला कोणाला येतं आता कोणाला म्हणून सांगायचं आता असं होतं नाही. आपलं मनाला आपलं काय आपल्याला पण अनुभव आहे काय कोणाला काय करायचं आहे कोणाला काय नाही. देख सकते हैं आप यहाँ पर नागरिक कुछ खुल कर बोलते हैं और कुछ खामोश रहकर अपना मतदान करने की कोशिश करते हैं, और भी हम जानने की कोशिश करेंगे. आए हम आगे जाने की कोशिश करेंगे. और ये हॉस्पिटल है, स्टॉप.